हिमायतनगर शहर व परिसराला चक्रीवादळाचा फटका, शेतकरी व नागरिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान। हिमायतनगर शहर व तालुका परिसरातील अनेक गावांना सोमवारी रात्री झालेल्या चक्रीवादळाचा जबरदस्त फटका बसला आहे। चक्रीवादळाने शेकडो झाडे उन्मळून व तुटून पडल्याने हिमायतनगर येथील रेल्वे स्थानक, शहरात प्रवेश करणाऱ्या मुख्य रस्ता आणि खडकी पांदन रस्ता तासनतास विस्कळीत झाला होता। तर अनेक झाडे महावितरणाच्या विद्युत खांब आणि तारांवर पडल्याने महावितरण विभागाचे मोठे नुकसान झाले असून वीज पुरवठा खंडित होऊन रात्रीपासून हिमायतनगर शहर व तालुक्यातील नागरिकांना अंधारात रात्र जागून काढावे लागले आहे। एवढंच नाही तर शहर व परिसरातील अनेकांच्या घराची पडझड झाली असून गोरगरिबांचे संसार उघड्यावर आले आहेत। हिमायतनगर शहरातील श्याम ठाकरे यांच्या घराच्या छतावरील कंपाऊंड वॉल रस्त्यावर कोसळली। सुदैवाने येथे कोणीही नसल्याने मोठी हानी टळली। तर रखमाबाई रामा मनमंदे यांच्या घरावरील टिनपत्रे भिंत कोसळून मोठे नुकसान झाले असून संसार उघड्यावर आला आहे। एकूणच पावसाच्या सुरुवातीला वादळी वाऱ्याचे उग्र रूप पाहून अनेकांची झोप उडाली होती। या वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून शेकडो शेतकऱ्यांच्या शेतातील आखाड्यासह शेड उडून गेल्याने पेरणीसाठी आणलेले खत बी बियाणे भिजून नुकसान झाले आहे।